नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नाद चॅनलवर, जिथं मिळतंय महाराष्ट्रातील सर्वात जलद आणि अचूक अपडेट. पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींना ज्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत, असे श्री सेवागिरी महाराजांच्या 78व्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य पुसेगाव हिंद केसरी मैदान येत्या 16 डिसेंबरला आपल्याला भेटीस येत आहे. या मैदानाचा प्रथम पारितोषिक आहे 2,78,000 रुपये आणि द्वितीय पारितोषिक आहे 1,71,778 रुपये. मात्र या मैदानात बैलगाडा मालकांना पैशापेक्षा मानाचा गुलाल जास्त महत्त्वाचा असतो आणि यावेळी मैदानात सर्वोत्तम नियोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. मागील वर्षी सरदार आणि रोमन या जोडीनं 1 नंबर केला होता, तर यंदा कोणती जोडी 1 नंबर करणार याची उत्सुकता प्रचंड आहे. चला तर बघूया या मैदानातील संभाव्य आणि टॉपच्या जोड्या. सर्वप्रथम टॉपची चर्चा होत असलेली जोडी म्हणजे कुमारराव पाटील अडवली कल्याण यांचा बिनजोडचा बेताज बादशाह मथुर आणि त्याच्यासोबत दिसू शकतो घोटकरांचा रॉकेट सर्जा. ही जोडी याआधी पळलेली आहे आणि तेव्हा 1 नंबर केलेला आहे. मुंबई बिनजोडमध्येही ही जोडी चमकलेली आहे. दोन्ही नंदी फुल फॉर्ममध्ये असल्यामुळे ही जोडी पुसेगाव मैदानात पळण्याची शक्यता प्रचंड आहे. दुसरी संभाव्य टॉपची जोडी म्हणजे वडकी हिंद केसरी मैदानातील 1 नंबरचा मानकरी पाखऱ्या आणि त्याच्यासोबत उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा अर्जुन. मोठ्या मैदानात ही जोडी नेहमीच चर्चेत असते. पाखऱ्या सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि आत्ताच 5 तारखेला वडकी मैदानात लखनसोबत 1 नंबर केलेला आहे. त्यामुळे ही जोडी पुसेगाव मैदानात पळण्याची दाट शक्यता आहे. तिसरी टॉपची जोडी म्हणजे मुंबई बिनजोड आणि घाटावरती सुद्धा वर्चस्व राखणारा शॉटगन मेहरबान आणि त्याच्यासोबत कंदूरचा राजा. दोन्ही नंदी सध्या टॉप फॉर्ममध्ये आहेत. वय कमी असूनही दोघांनी नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजवलंय. या मैदानात हा जोड दिसला तर तुफान स्पीड पाहायला मिळेल. पुढील संभाव्य जोडी म्हणजे अमित शेठ बांडले यांचा घरचा साज म्हणजे चिमण्या आणि वादळ. दोन्ही नंदी टॉप स्पीडचे आहेत आणि मोठ्या मैदानात वारंवार पळताना दिसतात. आजच्या मैदानातही चिमण्या आणि सर्जा दादा यांनी प्रभावी प्रदर्शन केले. वादळ पब्लिकचा आवडता नंदी आहे, त्यामुळे पुसेगाव मैदानात हा घरचा साज पळण्याची खूप शक्यता आहे. आणखी एक टॉपची चर्चा असलेली जोडी म्हणजे शिरसवडेकरांची रायफल आणि त्याच्यासोबत दिसू शकतो हेमंत शेठ फुलरे यांचा हरण्या. रायफल हळूहळू फॉर्ममध्ये येत आहे आणि हरण्या मोठ्या मैदानात टॉपचा कमबॅक करत आहे. दोन्ही नंदी एकत्र आल्यावर तुफान स्पीड देतात आणि यावेळी पुसेगावमध्ये ही जोडी आपल्याला नक्कीच दिसू शकते. पुढील संभाव्य जोडी म्हणजे बाळासाहेब माने यांचा घरणकीचा राजा आणि फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या. दोन्ही नंदींनी मागील सीझनमध्ये तुफान प्रदर्शन केले आहे. जरी सध्या राजा थोडा संघर्ष करताना दिसत असला तरी योग्य पायरा मिळताच दोन्ही नंदी पुन्हा शिखरावर येऊ शकतात. त्यानंतर मिलिंद पाटील कोसगाव यांचा भुंगाडॉन आणि त्याच्यासोबत वाटेगावकरांचा बादल. घाटावर आणि घाट सीझनमध्ये बादलने केलेलं वर्चस्व सर्वांनी पाहिलं आहे. दोन्ही नंदी पब्लिकचे लाडके आहेत आणि पुसेगाव मैदानात एकत्र दिसले तर स्पीड तुफान असेल. यानंतर टॉपची मोठी चर्चा असलेली जोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि दादा सरकार यांचा सर्जा दादा. दोन्ही नंदी चालू सीझनमध्ये टॉप फॉर्ममध्ये पळत आहेत आणि ही जोडी पडल्यास मैदानातील टॉपचा स्पीड हमखास दिसेल. पुढील जोडी म्हणजे वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत रुस्तमे हिंद केसरी मायब्या. मायब्या जखमी होता, पण संभावा काळे आणि मालकांनी केलेल्या मेहनतीमुळे तो पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे. वेगाचा शेवट सर्जासोबत ही जोडी आल्यास मैदानाचा तापमान वाढणार हे नक्की. त्यानंतर पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल उर्फ सुंदर आणि त्याच्यासोबत पुन्हा एकदा मथुरचा चमकणारा पिल्लू पुष्पराज. कॉकटेलने काही मैदानात संघर्ष केला असला तरी टॉपचा नंदी कधीच कमी पडत नाही. उचित पायरा मिळताच कमबॅक करणार हे निश्चित. त्यामुळे कॉकटेल आणि पुष्पराज ही जोडीही टॉपमध्ये समाविष्ट आहे. आता अखंड महाराष्ट्राचा लाडका बकासूर यंदा कोणासोबत तर कारुंड एक्सप्रेस चिक्यासोबत. सलग 7 वेळा 1 नंबर करणारी ही जोडी पुन्हा एकदा पुसेगाव मैदानात एकत्र दिसू शकते आणि ज्या दिवशी बकासूर आणि चिक्या एकत्र येतात त्या दिवशी मैदानात विजेचा वेग पाहायला मिळतो. त्यानंतर नाशिकचा आशिक विराट आणि त्याच्यासोबत नवीन खरेदी महाराज. महाराज हा टॉप दर्जाचा नंदी आहे आणि मोहिलेश्वर धुमाल यांचं नियोजन नेहमीच उत्तम असतं. विराट आणि महाराज ही जोडी अचानक मैदानात उतरली तर तुफान स्पर्धा होणार हे पक्क. शेवटी अखंड महाराष्ट्राची चर्चेतील सप्तहिंद केसरी जोडी भारत आणि सुंदर. दोन्ही नंदींचा सीझनमध्ये तुफान दबदबा आहे. वडकी मैदानात ही जोडी दिसली नाही, पण पुसेगाव मैदानात मात्र ही जोडी पळण्याची शक्यता प्रचंड आहे. तर मंडळी, हे होते पुसेगाव हिंद केसरी मैदानातील संभाव्य टॉपचे पायरे.
अपडेट आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 100% पक्के पायरे घेऊन येईन. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.